दोघं नवरा बायको फिरायला निघाले आणि जाता जाता आईला म्हटले, आई बाबा आजच्या दिवस तुम्ही शेजारच्या मंदिरात जेवायला जा. आई म्हटली, बाबा ते आता एवढं लांब नाही जाता येत, गर्दी असते, 2 भाकरी थापून जा. सून म्हटली, आई आज जरा गडबड आहे, आजच्या दिवस जा फक्त, उद्या मी स्वयंपाक करणारच आहे. त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगा होता आणि पुढच्या प्रवासात निघाल्यानंतर मुलगा आईला म्हटला, आई ज्यावेळेस मी मोठा होईल ना त्या दिवशी आपला बंगला मंदिराच्या भिंतीला खेटून बांधेल म्हटला मी. तिल्ली राजा मंदिराला एकदम खेटून का नाही म्हटली, तुला जर मंदिर मी आणि माझी बायको जर कुठे बाहेर जेवायला गेलो तर तुला लांब जायचा त्रास होऊ नये ना, म्हणून एकदम खेटूनच बांधणार म्हटले बंगला. आपण जसं पेरू तसं उगवणार आहे हो. गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरे उगवत नाही. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. माझं सगळ्या तरुण पोरांना एक विनंती आहे, ज्यांच्या नशिबानं घरात म्हातारी माणसं आहेत त्यांना जपा. ही पिढी परत नाही हो. त्या नऊवारीतल्या डोक्यावर पदर घेतलेल्या ते फेटेवाले टोपीवाले, ही शेवटची पिढी. नंतर औषधाला सुद्धा सापडणार नाही ती माणसं. या माणसांकडे पैसे नव्हते पण ही माणसं आनंदात जगली. ही जी जुनी पिढी ना साहेब, मला यांचा फार हेवा वाटतो. आता आपल्या पिढीला काय करायचंय साहेब, आपल्या पिढीच्या जबाबदाऱ्या तरी काय आहेत खरा विचार करा. एक फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यात, त्याचंच कर्ज फेडायचं आयुष्यभर. एक गाडी घ्यायची, तीच सगळ्यांना दाखवायची, तिचेच हप्ते फेडायचे. आपल्याला बहिणींचे लग्न करायचे ठेवलेत का? आपल्याला भावाला कुठं पाईपलाईन करून द्यायची आहे का? अहो जुनी पिढी पैसे नव्हते पण काय जगली हो. बहिणींचे लग्न केले, भावांचे संसार सेटल केले, पुतणे शिकायला होते, भाचे शिकायला होते. एखादा जर त्यातला शिकला आणि त्याची परिस्थिती जर बरी असली, अहो शहरात जर गावाकडचं माणूस जर ऍडमिट असलं तर हे शेजारच्या माणसाला डबे घेऊन जात होतं. पैसे नव्हते पण मस्त आनंदात जगली हो माणसं. 10 लोकांचे संसार उभे केले. आलो आता आम्हाला आमचंच बघायचंय, त्यातच आम्हाला असलं कौतुक आहे. 2 BHK घेतला सांगताय, 3 BHK, बरंच कौतुक आहे, घ्या. मग ते सगळं वास्तुशांतीला सगळं गाव येणार, ते जेवण खावणं होणार, असला आनंद असतोय. आणि का असू नये. आयुष्यात म्हणतात घर पाहावं बांधून, वीर बघावे खांदून, पण ते कौतुक किती वेळ असतंय. त्यातलं कुणीतरी एकानं फक्त जाताना सांगितलं पाहिजे, साहेब जरा ते किचनची दिशा, हे इतकं टेन्शन मध्ये येते ना, हे पाहुण्याकडे बघत नाही कुणाकडेच बघत नाही, ह्याचं लक्ष फक्त किचन दिशा. साधनं वाढत गेली हो पण आनंद किती होरपळून गेला त्यातला. ह्या जुन्या माणसांकडे पैसे नव्हते पण ही माणसं आनंदी फार होती. मला सांगा, नवीन साहेब नोकरीला लागलात, किती पगार होते हो तुम्हाला? 200-500 रुपये पगाराने तुमच्या नोकऱ्यांची सुरुवात झाली. जर बायको कधी शिर्डीला चला म्हणली तर आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, दुसऱ्या मित्राकडून 50 रुपये घेऊन त्यात पेट्रोल टाकायचं. निम्म्या रस्त्यात गाडी गेल्यावर पेट्रोल संपत होतं, गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं. कसलं सायन्स होतं. बायको अशी बघायची, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली, हे कसला सायंटिस्ट आहे. अशाही परिस्थितीत बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्याव, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिर्डीला गेल्यात. पैसे नव्हते पण आनंद किती होता. आता AC गाड्या आहेत नवरा बायकोकडं, AC गाड्यांमध्ये नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघतो, आणि ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असते. हे बोलत का नाहीत. साधनं प्रचंड वाढली पण आनंद मात्र त्यातला किती होरपळून गेला. रस्ते सुधारले आमचे, सिमेंट कॉन्क्रीटचे झाले. मी सुरुवातीलाच म्हटलं किती प्रचंड प्रगती केली. रस्ते सिमेंटचे झाले पण आमचं चालणं सुधारलं नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले पण आमचं बोलणं सुधारलं नाही. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र सूर्य ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण होऊ शकले नाहीत. आम्ही कुठल्या प्रगतीच्या गप्पा करत आहोत. जोपर्यंत आम्ही नाती जपत नाहीत, त्यातली समृद्धता शोधत नाहीत. भूतानसारखं राष्ट्र आहे आपल्या शेजारी, ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. सगळ्या जगाचे डोळे विस्पारले. भूतान सांगत होतं, आमचे रस्ते चमचमीत नाहीयेत पण आम्ही समाधानी आहोत जगात. एक तर दिवस येईल आपल्याला सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल आणि त्याच्यासाठी नाते समृद्ध असायला हवीत. कोणतंही राष्ट्र जर उद्ध्वस्त करायचं असेल ना, तिथं बॉम्ब आणून टाकायची गरज नाहीये.
इथली शिक्षण व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करा, तर देश आपोआप उद्ध्वस्त होईल. आपण आपल्या मुलांना काय शिकवतो, आपण आपल्या मुलांना कुठली कुटुंबाची व्यवस्था दाखवतो. अहो, त्यागात मजा होती. कुणासाठी तरी त्याग करण्यात मोठेपणा वाटत होता लोकांना. आता मला नवीन मुलींचं माहित नाही, पण जुन्या बायका मला सांगा, घडी मोडणे हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का नाही साडीचा? नवऱ्यानं जर नवीन साडी आणली तर बाई काय म्हणायची? तू घडी मोड. जावला घडी मोडायला देईल, नंदला घडी मोडायला देईल, घरात कामाला असणाऱ्या बाईला ती बाई म्हणायची, बाई तू घडी मोड, तू घडी मोडली ना मला लवकर नवीन साडी मिळते. घडी मोडणं म्हणजे काय होतं? आपल्याला कुणीतरी साडी घेतलीये, पण चला तिला पहिल्यांदा घालायला देऊ. आता घडी मोडणं आहे का हो? ती साडी आणल्यावर कधी साडी घालते, कधी फोटो, कधी स्टेटस, कधी त्याच्यावर कमेंट्स. कसली घाई आहे. मग आता विषय निघालाय म्हणून मला सांगा, आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? हा, राहायचंय? खरं सांगा, राहायचंय का दाखवायचंय? नक्की. हे खूप सोपं आहे. आनंदी राहणं खूप सोपं आहे. गडबड कुठे आहे माहितीये का? लोकांना दाखवण्यात गडबड आहे की आम्ही आनंदी आहोत. 10 लाख रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात. बरं, जातात तिथलं काय बघतच नाही हो. फोटो काढतोय, स्टेटसला ठेवतोय, फोटो काढतोय, स्टेटस. बरं, आता तुमच्याकडे सुविधा आहे स्टेटस ठेवायची, ठेवावं, साधनं मुबलक आहेत. पण खरं दुःख कधी आहे माहितीये का? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना, असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले. आनंदी राहायचंच नाहीये. आपण किती आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे. आनंद ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. सुख ही तुमच्या अंतर्मनाची भावना आहे, ते एक वैशिष्ट्य आहे तुमच्या मनाचं. ज्ञानोबा किती सुंदर सांगतात, किंबहुना सोये जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा सांगतात, आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. दुर्दैवानं आपण आत्म्याशी संबंधित असणाऱ्या सुखापासून लांब लांब साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. पूर्वी लोक गोल करून बसायची जेवायला, आपण सगळेजण बसलेलो आहोत. आता गोल राहिलाय का हो घरात जेवताना? आता अर्ध गोल झालाय पुढे, आणि मग फक्त रिमोट एकमेकाला फेकून हाणायचंच राहिलेलं असतंय. अर्ध गोल झाला. वडील काय सांगा, आमचे आजोबा सांगायचे, पोरांनो आता जेवायला बसलायत ना, ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आणि म्हटलं काय होतं ते पाणी फिरवल्यावर? ताटातले अन्नपदार्थ बदलतात का? आजोबा सांगायचे, ताटातले अन्नपदार्थ बदलत नाहीत, पण त्या अन्नपदार्थाचा प्रसाद होऊन जातो, आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो. मग आजोबा आम्हाला सांगायचे, आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते सांगायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. किती मजा होती हो. माणसं कृतज्ञ होती. निसर्गाच्या प्रती, नात्यांच्या प्रती, घरातल्या माणसांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. ज्या बापानं आपल्याला चालायला शिकवलं त्याच्याविषयी कधीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बाबा तुम्ही होतो म्हणून आम्ही अधिकारी झालो, बाबा तुम्ही दिशा दाखवली म्हणून आम्ही शिकलो, बाबा तुम्ही कष्ट घेतले म्हणून आम्हाला हे सगळं पाहायला मिळालं. बोलून बघा, वर्ष 6 महिन्यानं आयुष्य वाढतंय बापाचं. त्यानं तुम्ही बोलून दाखवलं म्हणजे त्यांना काय कुठला पुरस्कार मिळत नाही, पण बापाला जाणीव होते की मुलांना माझ्या कष्टाची जाणीव आहे. आईला म्हणून बघा, आई तुझ्यासारखी भाजी कोणाला जमत नाही. हा, बायको नसताना म्हणा, पण म्हणा. नंतर तिलाही म्हणा, तुझ्या हाताची टेस्ट काही वेगळीच आहे. काय लागतो कौतुक करायला? काय लागतो? आणि कुणाला कौतुक आवडत नाही मला सांगा? अहो, भगवंताला सुद्धा त्याचं नाव घेतलेलं आवडतं. आपण तर माणसं आहोत. कौतुक करून बघा. जन्म दिलेल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी नाही. एक जणानं सांगितलं, म्हटलं आई मला तुझ्या ऋणातून मुक्त व्हायचंय. म्हटलं आई म्हटली आता कसं होणार? तू सांगशील ते करील. इकडचा डोंगर तिकडं उचलून ठेवल, काही करेल तुझ्यासाठी, चंद्र सूर्य ग्रह तारे आणील. आई म्हणली असलं काही करू नको, आजच्या दिवस माझ्या शेजारी झोप, रात्री माझ्या ऋणातून मुक्त होऊन जाशील. एवढंच म्हटलं, झोपतो. आईच्या शेजारी झोपला. याला डोळा लागला आणि आई म्हणली बाबा जरा पाणी आणशील का? हे चिडणार, ह्याला आठवलं नाही ऋणातून मुक्त व्हायचंय. डोळे चोळत चोळत तांब्याभर पाणी आणलं, आईला पाणी प्यायला दिलं, परत आईच्या शेजारी झोपला. 10 मिनिटं झाले ना, आईनं तांब्या कळंडून दिला, याचे कपडे ओले झाले. आता तर याची तळपायची आग मस्तकाला गेली, पण म्हटला नाही ऋणातून मुक्त व्हायचंय. तसाच झोपला. ठीक आहे म्हटलं आई, होऊ दे कपडे ओले. आईनं दुसऱ्यांदा तांब्या सांडवला. आईनं तिसऱ्यांदा परत पाणी आणायला सांगितलं.
आणि चौथ्यांदा पहाटे पहाटे साखर झोपेत जेव्हा आईनं तांब्या अंगावर ओतला, त्यावेळेस मात्र पोरग चिडलं. म्हणलं आई तुला समजतंय का, मला कामावर जायचंय सकाळचं. एकदा झालं, दोनदा, 4 वेळा. आई म्हणली 4 वेळा? लहान होता तेव्हा रात्रीतून 40 वेळा माझी साडी ओली करायचा. मी कधी म्हटली नाही सकाळी उठून मला डबा करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. आईच्या ऋणातून मुक्त होणं एवढं सोपं नाही, बापाच्या ऋणातून मुक्त होणं एवढं सोपं नाही. आणि मुक्त होण्याचा प्रयत्न तरी का करावा, कशासाठी? आपण कधीही त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाहीत. म्हणून त्या नात्यांना एक वेगळा आदर द्या, तो सन्मान द्या. आणि कोणत्याही आईबापाची अपेक्षा नाहीये की पोरांनी रोज 10-5 हजार आमच्या हातात आणून ठेवावेत. आईबापाची इतकीच अपेक्षा आहे, मस्त राहा, चांगले जगा, तुमचा संसार चांगला करा, आणि बाबांनो त्यातून वेळ मिळाला तर मग आमच्याशीही 2 शब्द गोड बोला. इतकीच अपेक्षा असते आईवडिलांची. याच्यापेक्षा कोणत्या बापाची काय अपेक्षा असते? काहीही नाही. बाप रामाचा असो नाही तर रावणाचा, बाप कृष्णाचा असो नाही तर कंसाचा, प्रत्येकाचा आपल्या लेकरावरती तितकंच प्रेम असतं. अहो, कृष्ण जन्माला आल्यानंतर आईबापाच्या अंगावर खेळता पण आलं नाही हो. बापाला असं टोकरीमध्ये घेऊन सोडून यावं लागलं. आणि परत नंद यशोदेलाही कृष्णाला सोडून जावं लागलं मथुरेला. मथुरेला गेला आणि इकडे आई वडील रडत बसले. त्यावेळेस त्यानं उद्धवाला सांगितलं, माझ्या आई वडील मी गेल्याचा शोक करतायत. जा उद्धवा, तू हुशार आहेस, तू शास्त्र जाणणार आहेस, तू ज्ञानवंत आहेस, माझ्या आई वडिलांची जाऊन समजूत काढ आणि त्यांना सांग, कृष्ण हा नुसता तुमचा मुलगा नाही, कृष्ण हा साक्षात ईश्वर आहे, चराचरात कृष्ण आहे, कणाकणात कृष्ण आहे. आणि मग तुम्ही रडता का? कृष्ण गोकुळात आहे, कृष्ण मथुरेत आहे, कृष्ण द्वारकेत आहे, कृष्ण सगळीकडे आहे, तुम्ही रडता का? त्यांना जरा समजावून सांग. उद्धव आला आणि असं शास्त्रकार सांगतात की गावात विचारलं कृष्णाचे आईवडील कुठे आहेत. एका गोपिकेनं सांगितलं या आश्रूंच्या दिशेनं जा, तिथं आईवडील सापडतील. तिथे गेल्यानंतर आईवडिलांना पाहिलं तर ते शोक व्यक्त करत होते. आणि यांनी सांगितलं मी उद्धव आहे, कृष्णाचा मित्र आहे. मग त्याला जवळ घेतलं आणि विचारलं कृष्ण कसा आहे. उद्धव म्हटला मी हेच सांगायला आलोय, तुम्ही रडू नका. कृष्ण हा नुसता तुमचा मुलगा नाहीये, कृष्ण हा साक्षात देव आहे. आता मात्र कृष्णाचे आई वडील जास्त रडायला लागले. उद्धव म्हटला तुम्हाला समजतंय का, तो साक्षात भगवंत आहे, तो नुसता तुमचा मुलगा नाहीये. कृष्णाचे आई वडील म्हटले मग तर आता आणखी दुःख झालं. आजपर्यंत वाटत होतं फक्त आमचा मुलगाच आम्हाला सोडून गेलाय, आज कळालं आम्हाला देवच सोडून गेलाय. आता आम्ही आमचं दुःख कुणाच्या समोर मांडायचं. लक्षात घ्या, देवाला प्रत्येक ठिकाणी जाता आलं नाही म्हणून त्याने प्रत्येक घरामध्ये आई वडील पाठवले. तुम्हाला इकडं तिकडं मंदिरात कुठंच देव शोधायची गरज नाहीये. घरात ज्याच्या ज्याच्या आईबाप आहेत त्याच्या त्याच्या ठिकाणी विठ्ठल आहे, त्याच्या त्याच्या ठिकाणी रुक्मिणी आपल्याला सापडणार आहे. आपल्या देव्हाऱ्यात आपल्या काळजात आईबापाला ठेवता आलं ना, तिथंच मथुरा आहे, तिथंच काशी आहे. इकडं तिकडं देव शोधायची गरज नाही. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबाना आहे त्यांनी जपा. अहो मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. ज्ञानोबांना इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवू दिला नाही लोकांनी. पाऊल ठेवायला लागले तर तिथली लोक म्हटली इंद्रायणीमध्ये जर पाऊल ठेवला तर इंद्रायणी अपवित्र होऊन जाईल. ज्ञानोबांनी धाडसानं पाऊल ठेवलं आणि सांगितलं या उंजळीत दिसणारा चंद्र, इंद्रायणीच्या पात्रात दिसणारा चंद्र आणि गंगेच्या पात्रात दिसणारा चंद्र वेगळा आहे का? मग आम्ही इथं पाऊल ठेवल्यानंतर ही इंद्रायणी अपवित्र होईल कशी? ही साक्षात गंगा आहे. लोकांनी सांगितलं हुज्जत घालू नको. दगड दोंडे घेऊन ज्ञानोबांच्या पाठीमागे लागली लोक. ज्ञानोबा पळत पळत जाऊन झोपडीमध्ये जाऊन बसले. जाताना पडले, हाताला खरचटलं. ती जखम तशीच लपवली का तर आईला बापाला वाईट वाटू नये आपलं दुःख बघून. घरी गेल्यानंतर आईने विचारलं ज्ञाना रडतो का? सांगितलं काही नाही, येताना खरचटलो म्हणून डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी रुक्मिणीनं नवऱ्याला सांगितलं विठ्ठल पंतांना आपल्या पोरांना माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी पैठणला जा, तिथल्या विद्वानांना शुद्धीपत्र मागा आणि आपल्या पोरांना तरी माणूस म्हणून जगू द्या. विठ्ठल पंत पैठणला आले, हात जोडून त्या सभेत उभे राहिले आणि सांगितलं द्याल ती शिक्षा आम्ही बघू, पण आमच्या पोरांना माणूस म्हणून जगू द्या. आणि सभेनं पोथ्यांची पानं चाळली आणि सांगितलं एकच शिक्षा, देहांत प्रायश्चित. आपल्या लेकरांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीनं दोघांचा देह त्या पात्रात बुडवून टाकला का तर फक्त पोरांना माणूस म्हणून जगता यावं. कोण कोण एवढं ओतप्रोत प्रेम तुमच्यावरती करतं? साने गुरुजींची कथा आपण सगळ्यांनी ऐकलीये. प्रेयसीनं सांगितलं आईचं काळीज घेऊन ये, काळीज घेऊन निघाला, ठेच लागली, काळीज खाली पडलं आणि त्यातूनही आवाज आला बाळा लागलं नाही ना. ज्ञानोबा सांगतात लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. लाभा विना प्रीती करणारं जर कोण असेल तुमच्यावरती तर केवळ तुमची आई आणि तुमचा बाप. या 2 गोष्टी जर जगात सोड, मला सांगा आपण किती प्रगती केली, सांगायची कुणाला हो?
मोठा बंगला बांधला, बापाला सांगा, हेवा वाटतो बापाला, आमची परिस्थिती नव्हती, पोरांनी कष्टाने उभं केलं. आईला तुमचा हेवा वाटतो, सायकल नव्हती, पोरानं गाडी घेतली. आई बाप गेल्यानंतर आपली प्रगती पाहून आनंद होईल अशी किती माणसं आपल्या आयुष्यात आहेत, स्वतःला विचारा. खरं तुमच्या प्रगतीत खुश होणारं, खरं तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारं या जगात जर कोण आहे तर फक्त आई आणि वडील आहेत. आणि म्हणून त्यांना जपा, ईर्ष्या मनात ठेवू नका. मला असं नेहमी वाटतं, आई आणि बाप आहेत ना, ह्या भावना आहेत, ही नुसती नाती नाही आहेत स्त्री पुरुषांमध्ये विभागलेली. बाप असणं हे एक वेगळं नातं आहे, आई असणं हे एक वेगळं नातं आहे. आई असणं हे निव्वळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही, आणि बाप असणं हे निव्वळ तुमच्या पुरुषत्वाशी निगडीत नाही. कितीतरी स्त्रिया अशा आहेत की नवरा गेल्यानंतर बापासारख्या उभ्या राहिल्या खंबीरपणे पोरांच्या पाठीमागं. आणि आई असणं हे जर निव्वळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं ना, निव्वळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबांना लोक माऊली म्हणतात. कारण काय? ती एक भावना आहे. ज्ञानोबांचे अभंग बघा, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू. अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणावं, इतकं गोड काय कोण बोलतो? किती गोड आहे बोलण्यामध्ये. आणि उकाराची भाषा कोण बोलतं? आई बोलते. बाहेर जग तुम्हाला बाळासाहेब म्हणेल, आई काय म्हणते? आई उकाराची भाषा बोलते. ती भाषा ज्ञानोबा बोलले, म्हणून ज्ञानोबांना लोकांनी माऊली म्हटलं. ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं. मी एकच सांगतो, नाती जर जपायची असतील ना, गोड बोला, चांगलं बोला, कौतुक करा. चुका सांगायच्या असतील ना तर कानात सांगा, आणि कौतुक करायचं असेल ना 4 चौघात करा. आपण उलट करतो, 4 चौघात चुका दाखवतो आणि कौतुक कानात करतो. तुमचं पोरग खोड्या करतंय ना, पाहुणे आल्यावर म्हणायचं नाही बावळट आहे. कुणाचं आहे? आणि आपण का म्हणावं? आणि पाहुण्यासमोर बावळट म्हणून ते ऐकतंय का? पाहुण्यासमोर म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना, दादा लगेच पुस्तक घेऊन बसतंय पाहुण्याच्या पुढं. ते हुशारी सिद्ध करायची एक पण संधी सोडत नाही. आणि तुम्ही जर म्हणले ना बावळट आहे, ते थांबतच नाही घरात, ते बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी होतील, लेसला लेस बांधील. ते बावळटपणा सिद्ध करण्याची एक पण संधी सोडत नाही. मग चांगल्या गुणांचं कौतुक करा, चुकत असेल तर कानात. मग चांगल्या गुणांचं कौतुक करा, चुकत असेल तर कानात सांगा. ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा म्हणतात कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आपण कसं बोलतो? परवा एक पेशंट चेक करायला डॉक्टर आले, आणि डॉक्टर सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर पैसे खर्च करा. बायको बाहेर पळतच आली, म्हणली यांना 10 वेळा सांगितलं खाण्यापिण्यावर पैसे खर्च करत नाही. मग म्हणली असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतात. काय बोलावं? ते डॉक्टर परत चेक करते का? ते 2 इंजेक्शन मारून निघून जाते. कसं बोलावं? चांगलं बोलायला काय पैसे लागतात का? चांगलं बोला.